वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग. ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबईचा फेमस चिकन खिमा पाव रेसिपी अगदी साधी सोपीच आहे. कोणीही करू शकेल इतकी सोपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला सांगून देऊ, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला व्हायरल करा. तर चलो. मी इथे चिकनचा खिमा घेतलेला आहे. अर्धा किलो आहे. त्याला स्वच्छ असं धुवून घेते. आजचा चिकन खिमा आपण कुकरमध्ये करणार आहोत. मी त्यासाठी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे. तो आपण चांगला मऊ होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा. आता आपण आलं, लसूण आणि मिरची जाडी भरडी वाटून घेतलेली आहे. ती पण आपण तेलावर परतून घ्यायची. आता आपण काही पावडर मसाले टाकणार आहोत. 1 चमचा घरगुती लाल तिखट, चिमूटभर हळद आणि पाव चमचा किचन किंग गरम मसाला हे टाकून व्यवस्थित ह्याला पण तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. दोन टोमॅटो चॉपरमधून बारीक करून घेतलेले आहेत. त्यांना पण आपण तेलावर मस्तपैकी फ्राय करणार आहोत. असा मस्त कांदा टोमॅटो मस्त तेलावर फ्राय झाला की आपण जे चिकन घेतलेला आहे, चिकनचा खिमा, तो असा मस्त पाण्यातून पिळून काढायचा आणि तेला सुद्धा 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा. चिकन खिम्याला कसं तेल भरपूर लागतं, म्हणून तेल आणि कांदा भरपूर प्रमाणात वापरायचा. 2 मिनिटं तेलावर असंच आपण फ्राय करत राहूया. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक वेळा हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थित आणि कुकरची झाकण लावून 3 शिट्या काढून घेणार आहोत आपण. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे ना. हे बघा, आपण ह्याच्यात अजिबात एक थेंब सुद्धा पाण्याचा नव्हता घातलेला, तरी सुद्धा आपला चिकन खिमा मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे. वाव, वास काय भारी येतोय मम्मा. आता ह्याच्यात एक सिक्रेट मसाला टाकणार आहे, मॅगी मॅजिक मसाला. ह्याने आपल्या खिम्याची चव एकदम भन्नाट अशी होते. एक वेळा आवर्जून टाकून बघा मैत्रिणींनो. फक्त घरातल्या सामग्रीत आपला चिकन खिमा आपण बनवलेला आहे. कुठलाही गरम मसाला किंवा कुठलाही बाहेरून आणायचं गरज नाही, तरी सुद्धा आपला चिकन खिमा 1 नंबर बनतो. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनिटं फक्त ह्याला बारीक गॅसवर शिजत ठेवायचा. तसा आपला शिजलेलाच आहे, तरी सुद्धा 2 मिनिटं ह्याला गॅसवर ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. बघा काय मस्त असं तेल सुटलंय ना, म्हणून 2 मिनिटं शिजून झाल्यावर असं ठेवायचं, जेणेकरून तेल मस्त सुटतं. आता आपण गॅस बंद करून याची प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंग सिंपल आहे, पण मॅगी मसाला टाकून आपण हा खिमा बनवलाय ना, तर 1 नंबर लागतो चवीला. आपली प्लेटिंग झालेली आहे. आता ह्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि ह्याचा लुक कंप्लीट होईल आणि मग गरमागरम खायला घ्यायचं मस्तपैकी. ह्याच्यावर थोडासा कांदा टाकायचा. मैत्रिणींनो, इथं आपला चिकन खिमा तयार झालेला आहे. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.